Hello students, welcome to the ionic equilibrium chapter. ओके, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बफर सोल्युशन काय ते बघणार आहोत. बफर सोल्युशन हे एक असं सोल्युशन आहे ज्याचं pH चेंज होत नाही. काय ॲड करून ॲसिड किंवा बेस अशा टाईपच्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे, बफर सोल्युशन. ओके, हा एक असा टाईपचा सोल्युशन आहे ज्याचा pH चेंज होत नाही. तुम्ही किती ॲसिड टाका किंवा कितीही बेस टाका त्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये त्याचा pH चेंज होणार नाही. तर अशा टाईपच्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे, बफर सोल्युशन. क्लिअर आहे आता. ओके, मग डेफिनेशन पण तेच लिहिले आपण बफर सोल्युशनचं. ओके, दिस आर दी सोल्युशन ओके whose pH do not change significantly by adding small amount of acid and base. Such a solution is called buffer solution. ओके, मग असं सोल्युशन ज्याचं pH चेंज होत नाही, काय ॲड करून ॲसिड किंवा बेस अशा टाईपच्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे, बफर सोल्युशन. क्लिअर झालं आता. ओके, आता आपण टाईप्स पाहणार आहोत. ओके, तर त्याचे दोन टाईप्स आहे बफर सोल्युशनचे. ओके, किती टाईप्स आहे, 2 टाईप्स. तर हेडिंग देऊया. ओके, सो देर आर द 2 टाईप्स ऑफ बफर सोल्युशन. Types of buffer solution. So first type, that is the acidic buffer. Acidic buffer solution. ओके, आणि जो सेकंड टाइप आहे दॅट इज दी बेसिक बफर सोल्युशन. ओके, तर आता ॲसिडिक बफर काय आणि बेसिक बफर काय. ओके, त्याचं आपण डेफिनेशन बघणार आहोत. डेफिनेशन बघण्याच्या आधी आपण एक फॉर्म्युला तयार करून घेऊया. ओके, फॉर्म्युला कुठला, तर आपल्याला बेसिक बफर कसं तयार करायचं, ॲसिडिक बफर कसं तयार करायचं आहे ते पहिले बघून घ्या, आणि त्याच्यावरून आपण काय करणार आहे, डिफाईन करणार आहे कोणाला, ॲसिडिक आणि बेसिक बफरला. क्लिअर आहे आता. ओके, तर आपण ॲसिडिक बफर सोल्युशन कसं बनवणार आहे, बेसिक बफर कसं सोल्युशन बनवणार आहे, आणि त्यावरून आपण काय करणार आहे, डिफाईन करणार आहे या 2 टाईप ऑफ बफर सोल्युशनला. क्लिअर आहे आता. ओके, तर पहिले आपण चेक करूया की ॲसिडिक बफर सोल्युशन कसं तयार होतोय. क्लिअर आहे आता. ओके, तर ॲसिडिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी ओके आपल्याला वीक ॲसिड लागणार आहे. काय लागणार आहे, वीक ॲसिड. क्लिअर आहे आता. आणि त्या वीक ॲसिडमध्ये आपण सॉल्ट ॲड करणार आहे. काय ॲड करणार आहे, सॉल्ट. आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेले आहे आपल्याला 1 टाईपचे सॉल्ट भेटतोय का, नाही, असे 4 टाईपचे सॉल्ट भेटत आहेत. मग आपण त्या 4 टाईपमधले सॉल्ट मधला आपण इथं कुठला सॉल्ट यूज करणार आहे या ॲसिडिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी, तर सॉल्ट विथ इट्स स्ट्रॉंग बेस. सॉल्ट विथ इट्स स्ट्रॉंग बेस. ओके, जेव्हा हे दोघी कंबाईन होतील तेव्हाच तिथं काय तयार होणार आहे, ॲसिडिक बफर सोल्युशन. क्लिअर आहे. मी परत सांगतोय, ॲसिडिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी काय लागतं आपल्याला, एक वीक ॲसिड लागणार आहे आणि एक सॉल्ट लागणार आहे. पण जो पर्टिक्युलर सॉल्ट आपण इथं यूज करणार आहे या ॲसिडिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी, तो सॉल्ट एका स्ट्रॉंग बेसपासून तयार होणारा सॉल्ट पाहिजे. क्लिअर आहे आता. ओके, तर आपण 4 टाईपचे सॉल्ट बघितले होते. आता त्या 4 टाईपचे सॉल्ट मधला इथं कुठला सॉल्ट आपल्याला इथं यूज करायचा आहे. क्लिअर आहे, कारण की ऑलरेडी आपण त्या टाईप्स ऑफ सॉल्टमध्ये सॉल्टचं प्रिपरेशन पण बघितलेलं आहे.
तर आपण कुठला सॉल्ट त्या 4 टाईपमधून आपण इथं यूज करणार आहे या ॲसिडिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी ते बघणार आहोत. ओके, तर त्यांनी असं सांगितलंय की सॉल्ट विथ इट्स स्ट्रॉंग बेस, म्हणजे असं सॉल्ट जो स्ट्रॉंग बेस पासून तयार होणारा सॉल्ट. क्लिअर आहे आता. मग आता कुठला सॉल्ट असणार आहे तो जो स्ट्रॉंग बेस पासून तयार होणार आहे, तर जो चौथा आपण सॉल्ट तयार केला होता, चेक करा चौथा सॉल्ट आपण काय घेतला होता. ओके, त्या 4th टाईपचा जो सॉल्ट आहे दॅट इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस अँड वीक ॲसिड. जेव्हा आपण या वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसला कंबाईन केलं, तिथं एक पर्टिक्युलर सॉल्ट तयार केलं, तोच सॉल्ट आपण या ॲसिडिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी यूज करणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, आणि तिथं कुठला सॉल्ट तयार केला होता, एक्झाम्पल बघा बरं, चेक करा. मी जे सांगतोय CH3COONA असं सॉल्ट तयार केलं होतं आपण. तो सॉल्ट आपण काय करणार आहे या ॲसिडिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी यूज करणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, तर कुठला सॉल्ट आपण यूज करतोय तिथंही तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. क्लिअर आहे आता. तर ॲसिडिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी आपण एक वीक ॲसिड घेणार आहे आणि एक पर्टिक्युलर सॉल्ट घेणार आहे. पण कुठला सॉल्ट घेणार आहे आपण, जो स्ट्रॉंग बेस पासून तयार करणार आहे. आता तो स्ट्रॉंग बेस पासून जो तयार करणारा जो सॉल्ट आहे तो कुठला सॉल्ट, तर आपण 4 टाईप्स ऑफ सॉल्ट बघितले होते, त्याच्यातला जो 4th सॉल्ट आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड, त्यांचं जो कॉम्बिनेशन करून जो सॉल्ट आपण तयार केला होता, तो सॉल्ट आपण इथं काय करणार आहे, इन्क्लूड करणार आहे ॲसिडिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी. क्लिअर आहे. मी एक्झाम्पल पण तुम्हाला लिहून देणार आहे, पण तुम्हाला एक रिव्हिजन करून देतोय. आपण जो टाईप्स ऑफ सॉल्ट बघितलं होतं त्याच टाईप्स ऑफ सॉल्टमधून आपण कुठला सॉल्ट इथं यूज करतोय तिथंही तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. क्लिअर आहे आता. ओके, तर तुम्हाला आता कळालंय की ॲसिडिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी आपल्याला कुठले कंपाऊंड्स लागणार आहे. क्लिअर आहे आता. आता आपण बेसिक बफर सोल्युशनकडे येऊया. बेसिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी आपल्याला वीक बेस लागणार आहे आणि एक परत सॉल्ट लागणार आहे, पर्टिक्युलर सॉल्ट. पण जो सॉल्ट लागणार आहे या बेसिक बफर सोल्युशनमध्ये तो कशापासून तयार होणारा सॉल्ट लागणार आहे. सो सॉल्ट विथ इट्स स्ट्रॉंग ॲसिड. कुठला लागणार आहे, सॉल्ट विथ इट्स स्ट्रॉंग ॲसिड, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड पासून तयार होणारा सॉल्ट. आता कुठला सॉल्ट असणार आहे जो स्ट्रॉंग ॲसिड पासून तयार होणारा, तर आपण 3rd टाईपचा जो सॉल्ट बघितला होता दॅट इज द सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. जेव्हा आपण त्यांना कंबाईन केलं होतं, एक पर्टिक्युलर सॉल्ट तयार केलं होतं त्या 3rd टाईपमध्ये, तोच 3rd टाईपचा सॉल्ट आपण इथं काय करणार आहे, यूज करणार आहे बेसिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी. ओके, आणि तिथं एक सॉल्ट तयार केलं होतं, कुठला सॉल्ट तयार केलं होतं तेही चेक करा. जे मी आता सांगतोय NH4Cl अमोनियम क्लोराईड असं तयार केलं होतं. तोच पर्टिक्युलर सॉल्ट आपण या बेसिक बफर सोल्युशनमध्ये यूज करणार आहे. क्लिअर झालं आता. ओके, तर बफर सोल्युशन तयार करण्यासाठी एक वीक बेस लागणार आहे आणि एक पर्टिक्युलर सॉल्ट लागणार आहे. जो सॉल्ट आपण इथं यूज करणार आहे ते सॉल्ट एका स्ट्रॉंग ॲसिड पासून तयार होणारा सॉल्ट आपण यूज करणार आहे. ओके, आणि एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंच आहे, 3rd टाईपचा जो सॉल्ट तयार केला होता NH4Cl, तोच NH4Cl आपण इथं काय करणार आहे, ॲड करणार आहे बेसिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी. क्लिअर आहे आता. ॲसिडिक बफर सोल्युशन कसं तयार होतोय, वीक ॲसिड प्लस सॉल्ट. कुठला सॉल्ट, तर स्ट्रॉंग बेस पासून तयार होणारा सॉल्ट. ओके, एक्झाम्पल पण मी तुम्हाला सायमल्टेनियसली लिहून देतोय. ओके, वीक ॲसिड म्हणून काय घेणार आहे, जरा चेक करा. टाईप्स ऑफ सॉल्ट मधला चौथा जो पॉईंट घेतला होता, चौथा जो सॉल्ट घेतला होता त्याच्यात वीक ॲसिड काय घेतलं होतं, CH3COOH हेच घेतलं होतं. चेक करून घ्या. ओके, आणि त्या पर्टिक्युलर वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार होणारा जो सॉल्ट आहे तो काय तयार केला होता आपण, चेक करा. दॅट इज दी CH3COONA, दॅट इज दी सोडियम ॲसिटेट. क्लिअर आहे. आणि जेव्हा आपण ॲसिटिक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट मिक्स करतो तेव्हा तिथं कुठला तयार होतो बफर सोल्युशन, ॲसिडिक बफर सोल्युशन. हेच तुमचं काय असणार आहे, डेफिनेशन असणार आहे कोणासाठी, ॲसिडिक बफर सोल्युशनसाठी. क्लिअर आहे आता. तसंच बेसिक बफर सोल्युशन तयार करण्यासाठी काय लागतोय,
वीक बेस. ओके. आणि थर्ड टाईपचं जो सॉल्ट आपण प्रिपेअर केलं होतं त्याच्यात वीक बेस काय घेतलं होतं, NH4OH. क्लिअर आहे आता. ओके. आणि त्या पर्टिक्युलर थर्ड टाईप मधलं जो सॉल्ट आपण प्रिपेअर केलं होतं ते कशापासून तयार केलं होतं, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस पासून. क्लिअर आहे. मग जो सॉल्ट आपण बघितलेला होता त्या थर्ड टाईप मध्ये तो कुठला बघितला होता, चेक करून घ्या. दॅट इज दी NH4Cl. क्लिअर आहे. मग जेव्हा आपण NH4OH आणि NH4Cl मिक्स करतो तिथं तयार होतोय बेसिक बफर सोल्युशन. तर हेच डेफिनेशन झालं तुमचं बेसिक बफर सोल्युशनसाठी. क्लिअर झालं आता. ऍसिडिक बफर सोल्युशन कधी म्हणायचं आणि बेसिक बफर सोल्युशन कधी म्हणायचंय. ओके. तर आपण आता हे जे कंपाऊंड्स आपण लिहिलेले आहेत ऍसिडिकसाठी आणि बेसिकसाठी, या कंपाऊंडवरून आपण काय करणार आहे आता, डेफिनेशन लिहिणार आहे. कोणासाठी, ऍसिडिक आणि बेसिक बफरसाठी. तर आपण नेक्स्ट पॉइंट जो पाहणार आहे दॅट इज द डेफिनेशन ऑफ ऍसिडिक बफर सोल्युशन. ओके. तर पहिलं आपण डेफिनेशन पाहणार आहोत ऍसिडिक बफर सोल्युशन. ओके. ऍसिडिक बफर सोल्युशन. ओके. ऍसिडिक बफर सोल्युशन कसं तयार होत होतं, आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं कसं तयार होतोय, वीक ऍसिड प्लस सॉल्ट विथ इट्स स्ट्रॉंग बेस. ओके. तर याच कंपाऊंडला धरून आपण काय करणार आहे आता, ऍसिडिक बफर सोल्युशनचं डेफिनेशन लिहिणार आहे. ओके. इझी आहे. फक्त हे कंपाऊंड लक्षात ठेवा आणि या कंपाऊंडवरून तुम्ही काय करायचं, डेफिनेशन लिहायचं कोणासाठी, ऍसिडिक बफर सोल्युशनसाठी. ओके. तर काय लिहिणार आहे, दिस सोल्युशन ओके containing weak acid and its salt with strong base. Okay, so such a solution is called as the acidic buffer solution. Okay, एक लाइन मध्येच आन्सर आहे, this solution containing a weak acid and its salt with strong base. Such a solution is called as the acidic buffer solution. Clear आहे आता. ओके. नेक्स्ट पाहूया डेफिनेशन. नेक्स्ट डेफिनेशन. ओके, that is the basic buffer solution. Basic buffer solution. ओके, बेसिक बफर सोल्युशन साठी आपण काय लिहिलं होतं, that is the weak base plus salt with its okay, that is the strong acid. तर या कंपाऊंडला धरूनच आपण काय डिफाइन करतोय आता, बेसिक बफर सोल्युशन. ओके. तर बेसिक बफर सोल्युशन, दिस सोल्युशन ओके containing okay weak base and its salt okay with strong acid.
स्ट्रॉंग ऍसिड. तर एक लाईन मध्ये सांगितलं परत, बेसिक बफर सोल्युशन काय असतोय, दिस सोल्युशन कंटेनिंग वीक बेस अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड. सच अ सोल्युशन इज कॉल्ड एज दी बेसिक बफर सोल्युशन. क्लिअर आहे आता? ओके. इथं मी एक फॉर्म्युला पण सांगणार आहे. ओके, दॅट इज दी पीएच ऑफ ऍसिडिक बफर सोल्युशन. ओके, कधी कधी न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारलं जातोय. ओके, कॅल्क्युलेट दी पीएच ऑफ ऍसिडिक बफर सोल्युशन. तर तुम्हाला एक फॉर्म्युला मी लिहून देतोय, ते फॉर्म्युला पाठ करायचं आहे. ओके, आणि याच्यावरती आपण एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम काय करणार आहे, पाहणार आहोत. क्लिअर आहे? तर पीएच ऑफ ऍसिडिक बफर सोल्युशन, तर काय असतोय पीएच ऑफ ऍसिडिक बफर सोल्युशन. ओके, सो पीएच इज इक्वल्स टू दी, ओके, ऍसिडिक सांगितलं तर पीएच वापरायचं आणि बेसिक बफर सोल्युशन विचारलं तर पीओएच वापरायचं. क्लिअर आहे आता? ओके, ऍसिडिक साठी पीएच आणि बेसिक साठी पीओएच. क्लिअर आहे आता? तर पीएच फॉर ऍसिडिक बफर सोल्युशन काय, सो pKa प्लस log base to the 10 concentration of salt divided by concentration of acid. क्लिअर आहे आता? ओके, तर त्याचा जो फॉर्म्युला आहे, ओके, पीएच काढायचा कोणासाठी, ऍसिडिक बफर सोल्युशन साठी, ते काय, pKa प्लस log base to the 10 कन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. आता इथं जो कन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आणि कन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड आहे याची व्हॅल्यू आपल्याला मोलार मध्ये दिलेली असेल. कशामध्ये दिलेली असेल, मोलार. ओके, दॅट इज दी कॅपिटल एम, त्याचं एक सिम्बॉल आहे त्या मोलारचा. ओके, ते मोलार तुम्ही काय करणार आहे, इथं पुटअप करणार आहे. तर पर्टिक्युलर सॉल्ट तुम्हाला तिथं ओळखायचं आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेममध्ये, आणि पर्टिक्युलर ऍसिड तुम्हाला तिथं आयडेंटिफाय करायचं आहे. आणि 100% त्या सॉल्टचं तुम्हाला कन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू दिलेली असेल आणि कन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिडची व्हॅल्यू दिली असेल. तीच व्हॅल्यू तुम्ही इथं काय करणार आहे, इथं पुटअप करणार आहे. ओके, तर कन्सन्ट्रेशन लक्षात ठेवा, कन्सन्ट्रेशन आपण कशात मेजर करतोय, मोलारमध्ये, कॅपिटल एम. क्लिअर आहे? आता इथं जो pKa, हे pKa ची फॉर्म्युला पण असणार आहे. pKa काढण्यासाठी काय असणार आहे, एक फॉर्म्युला असणार आहे. तो कसा असणार आहे, सो pKa इज इक्वल्स टू दी मायनस लॉग बेस टू दी 10 Ka, आणि Ka आपलं झालेलंच आहे, दॅट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड. क्लिअर आहे? स्ट्रॉंग ऍसिड साठी नाही, कोणासाठी आहे, वीक ऍसिड. ओके, तर वीक ऍसिड 100% तुम्हाला तिथं न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये दिलेलंच असणार आहे आणि त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दिलेला असेल. तेच इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्ही या फॉर्म्युलेमध्ये काय करायचंय, पुटअप करायचंय, मायनस लॉग बेस टू 10 नी कॅल्क्युलेट करायचंय. मग कुठली व्हॅल्यू येऊन जाईल, pKa, आणि जसं pKa व्हॅल्यू तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर मग या पीएचच्या फॉर्म्युलेमध्ये पुटअप करून, ओके, तर पीएच व्हॅल्यू तुम्ही काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे फॉर ऍसिडिक बफर सोल्युशनसाठी. क्लिअर आहे आता? ओके, याला मी हायलाइट करतोय ब्रॅकेटनी. क्लिअर आहे आता? ओके, तर हा जो मी ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे तो फॉर्म्युला कोणासाठी, फक्त ऍसिडिक बफर सोल्युशनसाठी. तसंच कोणासाठी असणार आहे, बेसिक बफर सोल्युशनसाठी. ओके, तर बेसिक बफर सोल्युशनसाठी पण बघून घेऊया. ओके, बेसिक बफर सोल्युशनसाठी काय दिलेलं आहे, आणि मी सांगितलं होतं जर बेसिक बफर सोल्युशनसाठी जर विचारलं असेल तर 100% ते पीओएचच विचारणार आहे. ओके, सो पीओएच फॉर्म्युला काय असणार आहे, सो pKa लिहिलं होतं वरती, आपण आता इथं काय लिहिणार आहे, pKb लिहिणार आहे, प्लस लॉग बेस 10. ओके, इथंही पर्टिक्युलर सॉल्ट असणारच आहे. ओके, पण डिवाइड करताना काय घेणार आहे, बेस घेणार आहे. वरती ऍसिड घेतलं होतं, इथं काय घेणार आहे आपण, बेस घेणार आहे.
इथे तोच सांगणार आहे मी, तोच पॉईंट जो मी ॲसिडिक बफर सोल्युशनमध्ये सांगितलं होतं. इथं कन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू तुम्ही टाकणार आहे, कन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आणि कन्सन्ट्रेशन ऑफ बेस हे कशामध्ये टाकणार आहे, तर मोलार कंडिशनमध्ये टाकणार आहे. क्लिअर आहे आता? ओके. PKB, ओके, जसं PKA साठी होतं, आता फॉर्म्युला कोणासाठी असणार आहे, PKB साठी. ओके. फक्त आता इथं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिडसाठी बघत होता, आता इथं कोणासाठी बघणार आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वीक बेस. ओके. तर फॉर्म्युला काय असणार आहे PKB साठी. सो PKB इज इक्वल्स टू दी मायनस लॉग बेस द 10, ओके, मायनस लॉग बेस द 10 दॅट इज दी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ KB. क्लिअर आहे आता? ओके. याला मी हायलाइट करतोय. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द बेसिक बफर सोल्युशन. क्लिअर आहे आता? ओके. आणि हे जे काही इक्वेशन डेव्हलप केलेलं आहे, ओके, हे जे काही इक्वेशन आपण आता लिहिलेलं आहे कोणासाठी, ॲसिडिक बफर सोल्युशनसाठी आणि बेसिक बफर सोल्युशनसाठी, तर त्या एका सायंटिस्टने लिहिलेलं आहे. ओके. त्याचं नाव आहे हेनड्रिसन हॅसेलब्लॅच इक्वेशन. हेनड्रिसन हॅसेलब्लॅच इक्वेशन. ओके. त्याचं स्पेलिंग लिहून देतोय. ओके. दिस इक्वेशन, ओके, जे मी ब्रॅकेटमध्ये जे तुम्हाला इक्वेशन लिहून दिलेलं आहे, ओके, ते इक्वेशन एका सायंटिस्टनेच आपल्याला डेफिनेट व्हॅल्यू या डेफिनेट इक्वेशन दिलेली. ओके. आणि ते सायंटिस्टचं नाव आहे हेनड्रिसन हॅसेलब्लॅच, ओके, इक्वेशन. क्लिअर आहे? तर नाव पण लक्षात ठेवा. ओके. क्लिअर आहे आता? ओके. तर आजचा व्हिडिओ लेक्चर मी इथं काय करतोय, स्टॉप करतोय. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. ओके. थँक्यू.